जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी प्रभाग 10 मध्ये काँग्रेसच्या पॅनलला विजयी करा, नवाब डांगे यांचे मतदारांना आव्हान। जालना महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून प्रचाराच्या तोफा धडकू लागल्या आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपली ताकद निर्माण करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असताना शहराचे प्रतिष्ठित नागरिक नवाब डांगे यांनी मतदारांना भावनिक आणि राजकीय साथ घातली आहे। जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनलला बहुमताने निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे। मतविभाजनाचा धोका ओळखा आणि मतदान करा असं आवाहन करताना त्यांनी सांगितलं की निवडणुकीच्या रिंगणात केवळ मतांचे विभाजन करण्यासाठी काही उमेदवार उभे आहेत। मतविभागणीचा थेट फायदा जातीयवादी शक्तींना होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलपाथांना बळी न पडता दूरदृष्टी ठेवून मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं। प्रभाग क्रमांक 10 मधील काँग्रेसचे उमेदवार हे गोरगरीब आणि दीनदलितांच्या प्रश्नावर अहोरात्र झटणारे आहेत। या पॅनलमध्ये उमेदवार प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सक्षम असल्याचा विश्वास डांगे यांनी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 10 मध्ये आसिफ अन्सारी, सुरैया बेगम, इनायत खान अन्सारी, फराना, रऊफ अमजद खान, नवाब खान हे 4 उमेदवार काँग्रेस पक्षाच्या वतीने मैदानात आहेत। हे सर्व उमेदवार जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे असून प्रभागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात। त्यामुळे प्रभागाच्या विकासाची धुरा सुरक्षित हातात सोपवण्यासाठी काँग्रेसच्या या संपूर्ण पॅनललाच विजयी करावी अशी विनंती नवाब डांगे यांनी यावेळी केली। या आव्हानामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील राजकीय समीकरणे काँग्रेसच्या बाजूने झुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कांग्रेस की सभा अच्छी पोजीशन है और जितने वर्कर है हर कोई कांग्रेस का काम कर रहा है और पब्लिक जो है कांग्रेस से बिल्कुल खुश है। ये जो पहले चला है इससे युवा सब खुश है। उन्होंने इससे पहले भी बहुत अच्छे काम करे, सफाई करे, ये करे, काम करे, रोड बनाए, नल दिए, सब दिए। ये वजह से लोग इनको चाह रहे हैं और आगे जो है इंशाल्लाह हमारी जीत होगी और हमारा पहले सीख जाएगा, है ना। मैं हर एक से इंतजार करता हूँ कांग्रेस को साथ दे। ये फिरका परस्त पार्टी इससे निकाल दे, जैन से निकाल दे। जो युवा आजादी युवा है, बीजेपी के है, शिवसेना के है, ये लोग जैन बराबर नहीं है, ये लोग अच्छे नहीं है। हमने जो पैनल खड़े करे ये साफ सुथरा पैनल है और अच्छा है। आप जो है मैं सबसे गुजारिश करता हूँ कि आप जो है आने वाले परसों इलेक्शन में कांग्रेस का साथ दे और कांग्रेस का हाथ बढ़ाए और कांग्रेस को चुनते लाए। और हमारे खासदार आमदार जितने कांग्रेस के लोग हैं, वर्कर वगैरह सब जो है कांग्रेस का काम कर रहे हैं, वही सबसे गुजारिश करता हूँ इनको चुनते हुए अल्लाह चाहे तो हमारा पहले चुनते आ जाएगा। ये मैं गुजारिश करता हूँ आपसे कि आप इनको चुनते दे। खुदा हाफिज।